नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण झटपट कच्च्या कैरीचं पन्हं बनवणार आहोत, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कैरीचं पन्हं बनवण्यासाठी एक मध्यम आकाराची कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त कैऱ्या घेतल्या तरीसुद्धा चालेल. कैरी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्यायचे आहे चाकूच्या मदतीने आणि साल काढून झाल्यावरती त्याचे छोटे छोट्या आकाराचे काप करून घ्यायचे आहे. आता हे छोट्या छोट्या आकाराचे कैरीचे काप एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची. आता साखर किती प्रमाणात टाकायची हे सुद्धा कैरीवरच अवलंबून आहे. कैरी जर जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण सुद्धा जास्त वाढवू शकता आणि कमी आंबट असेल तर साखर सुद्धा कमी टाकू शकता. त्यानंतर यामध्ये 8 ते 10 पुदिन्याची पानं टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून पातळ पेस्ट वाटून घ्यायची. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे कैरीची. आता यामध्ये जेवढं हवं तेवढं पाणी ॲड करायचं, म्हणजे यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 लिटर पाणी आरामात मावतं. पाणी टाकून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अंदाज घ्यायचा, पण जास्त घट्ट तर नाही ना, आणि जर घट्ट वाटलं तर आणखी एकदा थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मला इथे कैरीचं पन्हं थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी आणखी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये भिजवलेल्या सब्जाच्या बिया टाकायच्या. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकल्या तरीसुद्धा चालेल. तयार आहे आपलं 10 मिनिटात बनणारं कच्च्या कैरीचं पन्हं. हे पन्हं देखील प्यायला तितकंच चविष्ट लागतं जितकं आपण कैरी शिजवून पन्हं करतो, अगदी तसंच. तुम्हाला हवं असेल आणि आणखी हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. सर्व करताना ग्लासमध्ये पन्हं टाकल्यानंतर त्यावरती थोडासा चाट मसाला टाकायचा आणि मिक्स करायचं. वरतून थोडेसे कच्च्या कैरीचे कापसुद्धा टाकायचे, म्हणजे दिसायला देखील अगदी छान दिसतं. कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.